हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज मी तुम्हाला सांगणार आहे मेनोपॉज. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला थोडा इंट्रो सांगते, जेणेकरून जे वर्ड आहे त्या वर्ड रिलेटेड आपल्याला जर थोडी इन्फॉर्मेशन असेल, जरी आपल्याला एक्झाममध्ये हे सगळं टर्म आठवलं नाही तर आपण फक्त त्या शब्दाच्या अर्थावरूनच एक पेज लिहून येऊ शकतो आणि 5 मार्क जरी नसही पण 2-3 मार्क तर मिळूच शकतो. तर स्टार्टिंगला आपण बघूया मेनोपॉज. याच्या नावामध्ये अर्थ आहे मेनो मीन्स मेन्स्ट्रुएशन आणि पॉज मीन्स थांबणे. म्हणजे तुम्हाला कळालं का अर्थ की मेन्स्ट्रुएशन थांबण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, मेनोपॉज. तर याची डेफिनेशन काय आहे, मेनोपॉज मीन्स परमनंट सिजेशन ऑफ द मेन्स्ट्रुएशन ॲट द एंड ऑफ रिप्रोडक्टिव्ह लाईफ ड्यू टू लॉस ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल ॲक्टिव्हिटी. जसं की आपल्याला माहिती आहे, ओव्हॅरियन फॉलिकल हे मदरच्या मध्ये असतानाच एका डॉटरमध्ये ते काउंट केले जातात आणि ते फक्त तेवढेच लिमिटेड असतात. जेव्हा आपल्या मेन्स्ट्रुएशनमध्ये परमनंट सिजेशन होतं, मीन्स आपला मेनोपॉजची पिरियड येतो, तेव्हा हे ओव्हॅरियन फॉलिकलची ॲक्टिव्हिटी हे काय होते, लॉस होते. इट इज द पॉईंट ऑफ अ टाईम वेन लास्ट अँड फायनल मेन्स्ट्रुएशन ऑकर. जसं की मी सांगितलं, हे काय आहे, एक लास्ट स्टेज आहे एक वुमनची, जी की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एंड आहे. तर मेनोपॉज हे कधी येतं, तर 40 to 55 इयर्समध्ये आपल्याला दिसतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय होणार, परमनंट सिजेशन ऑफ द मेन्स्ट्रुएशन. देन क्लायमॅक्टेरिक म्हणजे काय, हे एक पिरियड आहे जे रिप्रोडक्टिव्ह टू नॉन रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये दिसून येतो. जसं की इट इज अ पिरियड ऑफ अ टाईम ड्युरिंग विच अ वुमन पासेस फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह द नॉन रिप्रोडक्टिव्ह स्टेज. म्हणजे मेनोपॉजमध्ये जी वुमन आहे ती अशी काय झालेली आहे, नॉन रिप्रोडक्टिव्ह स्टेजला आलेली आहे. हा जो फेज असतो तो कवर करतो 5 to 10 इयर्स ऑन आयदर साईड ऑफ द मेनोपॉज. मेनोपॉजच्या 5-10 वर्षाच्या कवरमध्ये हे पेरीमेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज कवर करतो. जसं की सोपा आहे, मेनोपॉज आहे, मेनो नावावरून अर्थ लावायचा. पेरी मीन्स काय, मेनोपॉजच्या आधीची स्टेज म्हणजेच त्याला पेरीमेनोपॉज म्हणतात, आणि पोस्ट म्हणजे काय, मेनोपॉजच्या नंतरची स्टेज. तर मेनोपॉजमध्ये काय होतं आहे, परमनंट सिजेशन ऑफ मेन्स्ट्रुएशन. म्हणजे इथं काय होतं आहे, ब्लिडिंग थांबती आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची एंड स्टेज आहे. मग याच्या पहिलं काय होणार, तर मेन्स्ट्रुएशन सायकल हे इरेग्युलर होणार, त्याला आपण पेरी म्हणणार, आणि नंतरच्या स्टेजला काय म्हणणार, पोस्ट म्हणणार. तर जरी तुम्हाला एवढं सगळं आलं नाही तर एक लाईनच लक्षात ठेवायची की मेनोपॉजमध्ये काय होतं आहे, परमनंट सिजेशन ऑफ मेन्स्ट्रुएशन, आणि त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये काय होणार, मग इरेग्युलॅरिटी आपल्याला दिसून पडणार. एवढं जरी लिहिलं, एवढं जरी एक लाईन तुम्ही लक्षात ठेवली तर हे सगळं तुम्ही एका मनाने पण लिहू शकता. पेरीमेनोपॉजमध्ये काय आहे, सेम पार्ट ऑफ द क्लायमॅट्रिक वेन द मेन्स्ट्रुअल सायकल लाईक टू बी इरेग्युलर. म्हणजेच काय, मेनोपॉजच्या आधीची स्टेज. आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे काय, फेज ऑफ अ लाईफ दॅट कम्स आफ्टर द मेनोपॉज. मेनोपॉजच्या नंतरची स्टेज म्हणजे पोस्ट मेनोपॉज. त्यानंतर एज ऑफ मेनोपॉज म्हणजे अशी कुठली एज आहे. एज ऑफ द मेनोपॉज आपण बघितलं 40 to 55 इयर्स, पण ते कशाच्या रिलेटेड नाही आहे. हे क्वेश्चन MCQसाठी आपल्याला खूप कन्फ्यूज करतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा गोष्टी की मेनोपॉज इज अ नॉट रिलेटेड एज ऑफ द मिनाज मीन्स फर्स्ट मेन्स्ट्रुएशन, देन एज ऑफ द लास्ट प्रेग्नेन्सी, नंबर ऑफ द प्रेग्नेन्सी, आपण किती वेळेस प्रेग्नेंट होता याच्यावर पण डिपेंड नाही आहे आपला मेनोपॉज. देन लॅक्टेशन, यूज ऑफ द ओरल पील, सोशल इकॉनॉमिक कंडिशन, रेस, हाईट और वेट, या सगळ्या गोष्टीवर आपला मेनोपॉज रिलेटेड नाही आहे, डिपेंड नाही आहे. देन अर्ली मेनोपॉज म्हणजे मेनोपॉजचं लवकर होण्याचं कारण काय आहे, तर थिनर वुमनमध्ये म्हणजे सडपातळ महिलामध्ये मेनोपॉज हा लवकर येतो. सिगरेट करणारे, स्मोकिंग करणारे आणि माल न्यूट्रिशन असणाऱ्या महिलांमध्ये पण मेनोपॉज हा काय होतो, अर्ली होतो. क्लिनिकल इम्पॉर्टन्समध्ये काय आहे, 1/3 ऑफ अ लाईफ स्पॅन विल बी स्पेंड ड्युरिंग द पिरियड ऑफ द इस्ट्रोजन डिप्रिवेशन स्टेज. म्हणजे इस्ट्रोजनच्या स्टेजमध्ये आपल्याला क्लिनिकल इम्पॉर्टन्स दिसून येतं. नंतर काय आहे, एंडोक्रिनॉलॉजी ऑफ द क्लायमॅट्रिक अँड मेनोपॉज. म्हणजे मेनोपॉजमध्ये एंडोक्राईन ग्लँडचे कुठले असे ग्लँड आहेत जे कामाला येतात, जसं की हायपोथॅलॅमो पिट्युटरी, गोनॅडल एक्सिस, इस्ट्रोजन, अँड्रोजन, प्रोजेस्टेरॉन, गोनॅडोट्रॉपिन, FSH आणि LH हे वाढतं. इस्ट्रोजन, अँड्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे काय होतं, कमी होतं, आणि गोनॅडोट्रॉपिन, FSH, LH हे काय होतं, वाढतं.
एक लक्षात ठेवायचं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जेवढे काही डिसीज असतील, जेवढे काही पार्ट असतील, त्याच्यामध्ये जर एंडोक्रिनॉलॉजी लिहायची असेल तर हे 4-5 नावं तर लक्षात ठेवायचं. जरी आपल्याला एंड एक्झामला काही आठवलं नाही तर आपल्याला ज्या शब्दाचा अर्थ आहे त्या अर्थावरून सगळं लिहायचं आणि त्याच्यानंतर एंडोक्रिनॉलॉजीमध्ये हे 4 ग्लँडचे सिस्टीम टाकून द्यायचे, हार्मोन टाकून द्यायचे. त्यानंतर ऑर्गन चेंजेस. आता जसं आपण बघितलं होतं मेन्स्ट्रुएशन मिनाजमध्ये, तर ऑर्गन चेंजेसमध्ये मेनोपॉजमध्ये असे जे ऑर्गन आहेत ते काय चेंजेस करतात हे बघूयात. ओव्हरी कशी होणार, श्रिंक होणार, कारण आता तिचं काम झालं आहे, नॉन स्टेजला आली आहे ती. त्यानंतर रिंकल होणार, व्हाईट कलरची दिसून येणार. त्यानंतर फॉलोपियन ट्यूबमध्ये काय ॲट्रॉपी होणार, म्हणजेच काय श्रिंक होणार. युटेरस स्मॉलर होणार, हायपोप्लास्टिक होणार, सिक्रिशन स्कॅन्टी होणार, कारण आता सिक्रिशन करून पण काही फायदा नाही आहे. त्यानंतर वजायना कशी होणार, नॅरो होणार, लॉस ऑफ द इलॅस्टिसिटी, वल्वा पण ॲट्रॉपी, ब्रेस्ट पण ॲट्रॉपी, म्हणजे सगळं काही आता छोटं छोटं दिसून येणार आपल्याला. त्यानंतर ब्लॅडर आणि युरेथ्रा कसं होणार, त्याच्यामध्ये डॅमेज, इन्फेक्शन, डिसयुरिया आणि अर्ज. त्यानंतर लॉस ऑफ मसल टोनचे पण काय होणार, मसल टोन पण आपला लॉस, म्हणजे लूज पडणार. आपण बघतो ना म्हाताऱ्या लोकांची जी स्किन आहे ते कशी असते, लूज असते. कशामुळे होणार, तर पेल्विक रिलॅक्सेशन, म्हणजे जेवढे काही मसल्स आहेत पेल्विक रिजनमधले ते काय होणार, रिलॅक्स होणार. नंतर डायग्नोसिसमध्ये आपण बघू शकतो सिजेशन ऑफ मेन्स्ट्रुएशन 12 मंथ, हॉट फ्लश अँड नाईट स्वेट, वजायनल सायटोलॉजी, सीरम इस्ट्राडियल लेस दॅन 20 pg/ml, सीरम FSH आणि LH मोर दॅन 40 ml. हे सगळे काय आहेत तर डायग्नोसिस आहेत. एवढं लक्षात ठेवायचं, मेनोपॉजमध्ये जरीही तुम्हाला एवढं काही लिहिता आलं नाही तर त्या शब्दाचा अर्थ, त्याचे एंडोक्रिनॉलॉजी आणि ऑर्गनमधले चेंजेस तर आपण लिहू शकतो. ओके गाईज, थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, अजून न्यू व्हिडिओ येणार आहेत.